प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये आम्ही असे वाचतो. मग येरुशलेमेहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवतेवेळी ते हात धुत नाहीत. संप्रदाय किंवा परंपरा म्हणजे त्या प्रथा आणि रीतिरिवाज ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. 2 प्रकारच्या परंपरा आहेत, आध्यात्मिक परंपरा आणि मानवी परंपरा. आध्यात्मिक परंपरा म्हणजे ज्या देव स्वतः मानवाला विविध माध्यमातून देतो आणि आता या कृपेच्या युगात ते माध्यम केवळ देवाच्या वचनातून पवित्र बायबलमधून येते. मानवी परंपरा म्हणजे त्या परंपरा ज्या समाजाची प्रगती होत असताना वेळोवेळी समस्या बघून निर्माण केल्या जातात. मानवी परंपरा कायमस्वरूपी नसतात, कारण त्याही काळाच्या बदलानुसार बदलतात आणि इतकेच नाही तर या परंपरावर देश, जात, कुळ, भाषा आणि इतर विषयांचा प्रभाव असतो. परंतु आध्यात्मिक परंपरामध्ये कोणताही बदल नाही, कारण त्यांचा प्रवर्तक देव आहे, ज्यामध्ये कोणताही बदल नाही, कारण तो देव काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आध्यात्मिक परंपरा जाणून घेतल्याने, समजून घेतल्याने आणि त्याचे पालन केल्याने देव मनुष्यावर प्रसन्न होतो. या आध्यात्मिक परंपराचा पाया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील बलिदान. याच आधारावर विश्वासाने मनुष्याचे तारण होते. तारण झाल्यावर आध्यात्मिक परंपराचे पालन करून तुम्हालाही देवाला संतुष्ट करावयास आवडणार नाही का? आमेन. धन्यवाद.